राजापूर शहरात मागील 2 वर्षांपासून सरकारमान्य महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र अशा नावाने एक संस्था स्थापन करण्यात आली होती। या संस्थेच्या माध्यमातून राजापूरमधील एका राजकीय महिलेच्या सहकार्याने कोल्हापूर येथील एक महिला राजापूर येथील स्थानिक महिलांच्या संपर्कात आली आणि या महिला विकास केंद्राच्या अनुषंगाने त्या महिलेने येथील महिलांना पैसे कमवण्याचे आमिष दाखवून भुरळ घातली। आम्ही तुम्हाला मशीन देऊ, कच्चा माल देऊ, तो आम्हाला पक्का करून द्यावा, या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, तसेच पक्का माल तयार करण्यासाठी लागणारे मशीन तुमच्या नावे बँकेचे कर्ज करून घेऊन देऊ, या मशीनचे हप्ते देखील आम्ही भरू, असे आश्वासन देऊन या महिलेने या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीचे हप्ते सुद्धा भरले। पण ज्यावेळी या महिलेचे टार्गेट पूर्ण झाले त्यानंतर ती हप्ते भरण्यासाठी टाळाटाळ करू लागली। ज्या महिलांनी कर्ज घेतले त्यांच्याकडे बँकेचे अधिकारी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वारंवार ताकदा लावू लागले। त्यावेळी या महिलांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे। त्यानंतर स्थानिक महिलांनी राजापूर पोलीस स्थानकात धाव घेतली, परंतु फसवणूक केलेल्या महिलेने येथील महिलांना धमकावण्यास सुरुवात केली। त्यामुळे आता या महिला आक्रमक झाल्या आहेत। एका महिलेने तर आत्महत्या करीत असल्याचे पत्र देखील लिहून ठेवले आहे। अखेर या महिलांनी न्यायासाठी 26 जानेवारीला बेमुदत उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले। तसेच या उपोषणादरम्यान आमचे काहीही बरे वाईट झाल्यास राजापूरची महिला हर्षदा खानविलकर व कोल्हापूर येथील महिला सुमित्रा पाटील या दोघी जबाबदार असतील असेही सांगण्यात आले। बरं, तुम्ही उपोषणाचं पत्र दिलंय, नेमकी काय मागणी आहे, काय कशा संदर्भात उपोषण करणार आहात तुम्ही? सुमित्रा पाटीलने आम्हाला फसवलं, त्या संदर्भात आम्ही उपोषण करणार आहोत। काय नेमकं काय प्रकरण, काय प्रकरण म्हणजे फ्रॉड, हा प्रकार फ्रॉड आहे। तिने आम्हाला लोन करून दिलं, म्हणजे माझे वैयक्तिक मी सांगते आणि माझ्या हे महिला पण आहेत। मी नाट्यातून काही जण नाट्यातून आलेले आहेत, काही जण जैतापुरातून आले आहेत, काही जण इथे राजापूरमधलेच आहेत, काही आडिवऱ्यातून आलेले आहेत। आता माझं काय, मी गोल्ड लोन करून मशीन घेतली होती, 2 मशीनी घेतलेल्या आहेत सुमित्रा पाटीलकडून। माझं जवळपास एका मशीनचं वर्षभर तिने हप्तेच नाही टाकले, पेमेंट टाकलेलं आहे, 2-3 महिन्याचं पेमेंट टाकलेलं आहे, पण त्याच्यानंतर हप्तेही नाही टाकलं, पेमेंट पण नाही टाकलं, काहीच नाही। आता माझा छोटा मुलगा आहे, त्या छोट्या मुलगाला मी घरी ठेवून अक्षरशः कामाला जाते, पण त्या बाईला जरा पण लाज वाटत नाही की ह्या महिलांचे आपण हप्ते द्यायला पाहिजे, पेमेंट द्यायला पाहिजे। ती आम्हाला फक्त आश्वासन देते की तुम्हाला पेमेंट तुमचं क्लिअर करतो, सोमवार देते, मंगळवार देते, लोकांना धमकवते। आणि मला परवा मेसेज टाकला ग्रुपवरती की अचल तुम्हा सर्वांचं पेमेंट हे कोर्टामार्फत होईल। मी तिला बोलली की कोर्टामार्फत कसं काय होईल, कोर्ट काय आम्हाला पैसे देणार आहे का? आम्ही तुझ्या पैसे देताना कोर्ट नाही आलं ना, मग आता कोर्ट का आणतेस तू मध्ये? आता आमचे पैसे देऊन टाक ना, आम्हाला आता मोकळं कर। म्हणजे तुम्ही बँकेतून मशिनरी घेतली आणि ते पैसे कोणाला दिलेत? मी गोल्ड लोन केलेलं आहे। हां, तुमचं सोनं? हो, सोनं माझं आता अक्षरशः लिलावाला जायत आलेलं आणि ते पैसे कोणाला दिले? सुमित्रा पाटीलला। माझ्या स्टेटमेंटवरती NFT पण आहे तिच्या नावाची, सुमित्रा पाटील। तुमचा काय प्रश्न आहे? एकच आमचे नाट्यातूनच, म्हणजे तुमच्याबरोबर काय झालं? तुमचं पण गोल्ड लोन? गोल्ड लोन नाही आहे, बँकेतून लोन करून घेतलंय, मुद्रा लोन केलंय आणि 1,10,000चं लोन करून ती मशीन दिली आम्हाला। आणि एवढं पण सांगण्यात आलं की तुम्हाला वेळोवेळी आम्ही काम देऊ, आम्ही व्यवस्थित काम चालवू, असं त्यांनी सांगितलं। संस्थेचं नाव काय आहे नेमकं? संस्थेचं महिला उद्योग, महाराष्ट्र महिला उद्योग केंद्र विकास, महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र राजापूर। बरं, इथं कोण चालवतं ते राजापूरमध्ये? इकडे हर्षदा खानविलकर होती, तिच्या म्हणजे हर्षदा खानविलकर मेन आहे ना, मेन संस्थापिका सुमित्रा दत्तात्रय पाटील या आहेत आणि त्यांच्या खालती हर्षदा खानविलकर आणि म्हणजे इथलं काम बघतात? हो, इथलं काम बघतात। तिने हर्षदा खानविलकरने सगळ्या महिलांना सांगितलं की ह्या मशीन संदर्भात, त्यानेच मला पण स्वतःला, मला मशीन घेताना हर्षदा खानविलकरलाच विचारलं होतं नेमकं काय प्रोसिजर आहे, कसं काय, तेव्हा तिनेच सांगितलं मला। तर मी असा विचार केला की लोन काढण्यापेक्षा मी गोल्ड लोनच ठेवते ना माझं बँकेत आणि लगेच मशीन घेते, तर लगेच मी मशीन घेतली। तुम्ही कोणती मशीन घेतली? सॅनिटरी पॅड। अच्छा, भाभी तुम्ही कुठली घेतली? तुम्ही कुठली? सॅनिटरी पॅडची मशीन घेतली होती। हां, ते 6 महिने म्हणजे 6 महिने झाले, 6 महिने हप्ते भरले त्यांनी, 1,35,000चं लोन झालं आमचं आणि 6 महिन्यानंतर हप्ते भरायचे बंद झाले। ते म्हणते की आता ते म्हणजे काम नाही आहे, त्याच्यासाठी माल नाही मिळत, म्हणून तुम्ही तुमची मशीन चेंज करून घ्या, रबर मशीन घ्या।
तर आम्ही रबर मशीन पण घेतली त्यांच्याकडून बदलून ती मशीन देऊ, तरी पण आम्हाला काहीच नाही, माल पण नाही, पेमेंट नाही. तेव्हापासून आमचे हप्ते पण थकीत आहेत, बँकेचे लाडकी बहिणीचे पैसे येत आहेत ते पण त्याच्यात कापले जात आहेत. घरी नोटीस पण आलंय बँकेतून. तुम्ही पत्र लिहिलं होतं कुठलं हा, तरी? मीच लिहिलं होतं. माझा काय- BP काय? वाढतो हां. आणि जेवण बनवताना पण माझ्या डोक्यात हेच चाललेलं असतं. हमारे सब महिला को इसमें से कुछ भी हुआ तो इसकी जिम्मेदारी तुम हा, लो। हर्षदा खानविलकर हा. आणि मी आहे, सुमित्रा पाटील. सुमित्रा पाटील ही नंतर राहील जबाबदार, पण पहिली सुरुवात हर्षदा खानविलकरच होणार. आणि त्याच्या सपोर्टला आणि जास्त करून आम्ही खानविलकरलाच ओळखतो. जात होतो. सुमित्रा पाटील तेव्हा आम्हाला ओळखत नव्हती इथे. मग आता मला सांगितलं होतं की या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत तुम्ही 3,500 रुपये भरा म्हणून. बँकेने सांगितलं. हां. आता 7-8 हजाराच्या वर माझी हप्त्याची रक्कम झाली. पैसे कट होऊन सुद्धा 6 हप्ते कट झाले माझे लाडक्या बहिणीचे. तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला हर्षदा खानविलकरने स्टार सखी म्हणून लोन देतो म्हणून सांगितलं आणि त्यासाठी आम्हाला काही प्रोसेस सांगितले, काही कागद सांगितले. आम्ही ते सगळे जमा केले, बँक ऑफ इंडियामध्ये नेऊन दिले. बँक ऑफ इंडियामधून लोन आम्हाला पास पण झालं आणि पास झाल्यानंतर ते संस्थेच्या अकाउंटला म्हणजे सुमित्रा पाटीलच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर झाले. त्याच्यानंतर आम्ही बरेच 2-3 महिने आम्ही तिच्या ऑफिसला फेऱ्या मारत होतो. हर्षदा तिथे होती, मधुरा खानविलकर पण होती आणि स्मिता पाटणकर या तिघी पण तिथे असायच्या. आणि त्यांना आम्ही सांगायचो की तुम्ही मॅडमना कॉल करा आणि आम्हाला आमचे पैसे द्यायला सांगा. मी तिला एवढं पण सांगितलं आहे की अगं ह्या लोनसाठी आम्ही माझे दागिने ठेवलेत, ते लिलावात जायची वेळ आली, तू मला पैसे देणार आहेस की नाही तेवढं तरी सांग. ती आज देतो, उद्या देतो, मंगळवारी देतो, 10 तारखेला देतो, 15 असं करत करत तिने आत्ता हे 2रं वर्ष चालू आहे, आत्तापर्यंत तिने मला पैसे दिलेले नाहीत. त्याच्यानंतर मग आम्ही भैयादादांकडे जाऊ अशी आम्ही तिला धमकी दिली. भैया दादा म्हणजे कोण? भैया सावंत म्हणजे आमदार साहेबांकडे जाऊ असे आम्ही तिला असं बोललो, धमकी असं नाही बोललो आम्ही. तर त्याच्यावर तिने मला असं उत्तर दिलं की भैया सावंतच्या धमक्या आम्हाला द्यायच्या नाही. त्याच्यानंतर मग तिने 2 महिन्याने मला 1,70,000 रुपये टाकल्यानंतर मी त्यातले 50 मी माझ्या मुलीसाठी काढले, म्हणजे माझ्या मुलगी आजारी असते तिच्यासाठी मी काढले खर्चासाठी आणि ते पैसे आमचेच होते म्हणून ते मी काढले. आणि दुसरी गोष्ट अशी की ते 1,70 म्हणजे गीता पाटील त्यांच्या मिस्टरांना जरा ती इमर्जन्सी होती म्हणून तिला पैसे ते येणारच होते, तिचं आणि माझं लोन सेमच आहे तर तिला पैसे येणार होते. मग मी विचार केला की तिला आत्ता गरज आहे तर माझे पैसे मी तिला ट्रान्सफर करते आणि तिचे आले की ते मी घेईन, असं आमच्या दोघांमध्ये व्यवहार चालतो. म्हणून मी ते डायरेक्ट सारस्वत बँकेला ट्रान्सफर करायला गेली, कारण त्या सारस्वत बँकेचा माझं ATM आहे, म्हणजे मी ATMने डायरेक्ट काढू शकते. तर बँकेने लगेच ते अकाउंट माझं फ्रीज केलं. तर मी विचारायला गेले अकाउंट आम्ही तुमचं फ्रीज का केलात आमचं? तर बँकेने असं सांगितलं की वरून आम्हाला सांगितलं की अकाउंट बंद करायला. तर कोणी सांगितलं तर सुमित्रा पाटीलने. त्याच्यानंतर मग ते आम्हाला आत्तापर्यंत पैसे काय मिळाले नाहीत, ते आमच्या खात्यातच जमा आहेत. आणि त्याच्यानंतर तिने मला असं एक वकिलामार्फत लेटर टाकलं आहे की ह्या महिलांना मी धमकावते, त्यांच्या विरुद्धात सुमित्रा पाटील आणि हर्षदा खानविलकरच्या विरुद्धात मी यांना धमकावते, यांच्या खोट्या सह्या घेऊन मी पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्धात तक्रार केली या दोघींबद्दल. तर ह्या महिलांना पण मी विचारणारच आहे की मी तुम्हाला कोणाला धमकावलं की तुम्ही स्वतःच इथे या निर्णयासाठी आला आहात ते तुम्ही सांगा. आणि मला काय ते म्हणजे तिच्यापर्यंत हा निर्णय पोचू देत की त्या स्वतःहून उभ्या राहिल्यात की मी त्यांना धमकावलं आहे. कारण ह्याच्यात जो तो प्रत्येकजण वैयक्तिकच अडकलेला आहे, त्याच्यामुळे धमकावण्याचा तर काही विषय येत नाही. केलं आहे की वकिलाचा पण जो काही खर्च होईल तो अर्पिता पवारच देतील. म्हणजे तू आम्हाला फसवलंस आणि वरून तूच आम्हाला धमकी देतेस. जर तुझ्यात खरंच हिंमत असेल ना तर तू राजापुरात ये, आम्ही सगळ्याच महिला राजापुरात आहोत. तू जो काही वकील जो पाठवणार आहेस ना तो वकिलासोबत आम्हाला बोलायचंच नाही आहे. आम्ही तुझ्या संदर्भात तुझ्यासोबत लोन केलं आहे तर तुझ्यासोबतच आम्ही जे काय बोलणार, जे काय असेल ते. जोपर्यंत सुमित्रा पाटील तिकडे येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार म्हणजे करणारच. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. हर्षदा खानविलकर आणि सुमित्रा पाटीलला जोपर्यंत आमच्या समोर उभं करत नाहीत तोपर्यंत आम्ही एकनिष्ठ राहून तिथे उपोषण करणार. घरी उपाशी करणार आम्ही पण करणार. आमच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तरी आम्ही हटणार नाही. पहिला जिम्मेदार हर्षदा खानविलकरच राहील आणि सुमित्रा पाटील या राहतील. जबाबदार त्या गोष्टी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.